माझे मिलिंदकडून पैसे यायचे आहेत ते मिळतील मला। बाबा मी ऐकलंय सगळं, पण मी त्याच्याकडनं वसूल करणार, घेणार का मी पैसे त्याच्याकडनं? हे तुझे पैसे नको आहेत। तू मेरी बेटी नहीं बेटा है, तुम्हीच म्हणायचात ना लहानपणी। बाबा निशी माझी लहान बहीण आहे। या घरात जर कोणी मोठा मुलगा असता तर त्यांनी हे सगळं केलंच असतं ना तिच्यासाठी। मग मी माझं कर्तव्य करतेय असं समजा ना तुम्ही। घ्या हे पैसे घ्या। तारणी बाळा, आजपर्यंत मी तुझ्याशी नेहमी चुकीचंच वागत आलोय ग। तू नेहमी बरोबर असताना मी तुझी बाजू कधीच घेऊ शकलो नाही ग। निशी तुला स्वतःची बहीण मानत नाही, रेखा तुला स्वतःची मुलगी मानत नाही, सारखं घालून पाडून बोलत असते। आणि आज तू तिच्या मुलीसाठी हे सगळं। नातं तर जोडलं गेलं ना बाबा, मग समोरच्यानी मानलं काय किंवा नाही मानलं काय। आणि तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल। तुम्ही सावरा बरं स्वतःला, असं रडू नका। कोणाची हिम्मत नाही आहे माझ्या बाबांच्या डोळ्यात पाणी आणायची। आणि आत्ताच जर सगळं रडून घ्याल तर मग निशीच्या पाठवणीच्या वेळेस काय कराल? तेव्हा तर तुमचे डोळे सुकतील ना, पूर्ण कोरडे पडतील। बाई हात दुखायला लागले माझे एवढी भांडी पुसून। मग घासणारीचे हात दुखले नसतील का? आई तू सतत ग बस बस बस, मी काय दाखवते बघ। ही बघ ही यादी आहे सगळी, बघ नीट, एखादं राहिलं तर की कटकट करशील। हे घ्या चहा, इकडचा इकडचा। हा तारिणी, हा हे बघ, ही वाण सामानाची आणि घटस्थापनेला लागणाऱ्या सगळ्या सामानाची यादी आहे। हा, ती लवकरात लवकर घेऊन यायची, नंतर उगाच घाई नको बाई, जा। हो, एवढा चहा देते सगळ्यांना आणि लगेच जाते, आणि मग जाईन अनाथ आश्रमात। आत्या, काव्या, तुझं काय काम आहे तिच्याकडे? तिला कॉफी द्यायची होती ना। तुझ्या कॉफीसाठी काय थांबून राहणार आहे ती घरात? गेली माझी पोर सकाळीच लेक्चरला। बाई आजकाल अभ्यासाचं खूपच मनावर घेतलंय हो काव्यानी। तुझ्यासारखा क्यूट क्यूट बॉयफ्रेंड जर माझ्याजवळ असेल तर मी हे करूच शकते ना। तुला जेव्हा पहिल्यांदा सोशल मीडियावर बघितलं तेव्हा मी तुझ्या प्रेमात पडले। लव्ह ॲट फर्स्ट साईट। सिरियसली? म्हणूनच तर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवले ना। लक्ष ठेव बाई जरा। नाही म्हणजे अगं खूप अभ्यास करून करून आजारी बिजारी पडायची ग म्हणून। छानच करते ती चहा। ताई सकाळी सकाळी तुझ्या हातचा चहा मिळावा ना म्हणून मी लवकर उठते, अदरवाईज सकाळी मी जो काय चेहरा बघते तो, एक्सक्यूज मी, मस्त डबल ग्लो है ना। झाला का सकाळी सकाळी दंगा सुरू तुमचा? माझी कॉफी। सासरच्यांनी हार दिला म्हणून रात्रभर गळ्यात घालूनच झोपली होतीस का काय? मग गळ्यात रुतून बसलाय तो, आता नसतो निघत। शट अप नमा, अजून माझी खोड काढशील ना तर लक्षात ठेव। खोडल माणसाची कोण खोड काढणार आहे? वेडी आहे का? तू जास्त बोलतेस ना। अगं काय करताय? तिला सांग। आई बघताय ना कसं हसरं वातावरण आहे घरात? हो हो, पण ते तसंच टिकून राहील याची काळजी घ्या तुम्ही।
तू हे असं बोललीस तर कसं टिकून राहील प्रसन्न वातावरण घरात? राहील राहील, छान हसरं राहील. मी आलेच. हा, घेऊन येते सगळं. ए बाई, भरभर जा, भरभर ये. हा, हो. रेंगाळत बसू नकोस. कोण हवाय आपल्याला? तुझा बाप. बाबा, मिलिंद, तू चल हो बाजूला. काय रे, तू माझ्याकडे भीक मागितलीस आणि मी तुला भीक दिली नाही म्हणून तू पोलीस स्टेशन मध्ये जाणार? हा, काहीतरी काय बोलतोस मिलिंद? अरे मी तुला माझ्या हक्काचे, माझ्या कष्टाचे पैसे दिले होते बिझनेस साठी. कधी रे? अरे मी डायरीत लिहून ठेवले सगळं. सही आहे का? सही नाहीये. पुरावा नाही. हा, तरी पण तू पोलीस स्टेशनला जाणार? हा जा जा. तू मला 2 लाख रुपये दिले असं तुझं म्हणणं आहे आणि त्यातनं ह्या मिलिंद शेठनं बिझनेस सुरू केला. जा, पोलीस स्टेशनला जाणार आणि जाऊन काय सांगणार? हा, जा. बघू या मिलिंदचं पोलीस काय करतंय वाकडं. काका ऐका ना, मी काय म्हणते, आपण प्लीज शांततेत बोलूया ना. प्लीज प्लीज आपण शांततेत बोलूयात ना. मिलिंद, अरे व्यवहार आपल्या दोघांमध्ये झालाय, मग माझ्या मुलीला नाही का पकडलंय? सोडायला सांग तिला. नमा, अहो दादा सांगा ना तिला सोडायला. नमा बाळा. वहिनी वहिनी वहिनी, नवऱ्याला समजून सांगा. हा, एवढे छोट्या छोट्या कारणासाठी पोलीस स्टेशनला जाणार? सांगा. मालक, हे बघा, इकडे बाप पैशासाठी भीक मागतोय आणि पोरीच्या गळ्यात हिऱ्यांचे हार. शोभत नाही. हा, घे काढून घे. नाही. तारिणी, सॉरी सॉरी काका, माफ करा आम्हाला. पण हा हार तिच्या सासरकडच्यांनी दिलाय हो तिला. प्लीज हा हार तिच्याकडनं असं घेऊ नका प्लीज. आम्ही विसरून जाऊ हे सगळं. बाबा, आपण असं समजूयात की आपल्याकडे हे पैसे कधी नव्हतेच. हा, सॉरी, परत असं नाही होणार. हे बघ मिलिंद, आपला काहीही व्यवहार झाला नाही असं समज. म्हणजे मी तुला काही दिलं नाही, तू माझ्याकडनं काही घेतलं नाहीस. मी विसरलं सगळं, तू पण विसरून जा. आणि मला माफ कर. माधव, तुला असं माफ करायचं? एवढं एवढं सरळ सरळ?
एवढी इझिली माफी मागतोयस माझी? तुला कसं वाटलं रे मी तुला असं इझी माफ करीन म्हणून? हे बघ, ह्या पायावरती डोकं ठेव, नाक रगड आणि माफी माग. दादा बाबा बाबा अहो मिलिंद, प्लीज मला माफ कर. माधव माधव बरं वाटलं, मनाला जरा बरं वाटलं. ए चला रे, चला चल. अहो अहो उठा दादा हे जा, पाणी आण जा. पण बाबा चल सांग स्वतःला. चला चला. त्या गुंडाचा हात पकडलास ना तेव्हा क्षणभर वाटून गेलं, हीच माझ्या वसुधाची लेक. जेव्हा त्याच्या समोर हात जोडलेस ना तेव्हा माझा भ्रम तुटला. नाही पण या मनगटात ती ताकद नाही. प्रत्येक घरात मुलगी आली ना की सगळे तिच्याकडे ती नाजूक आहे म्हणून बघतात, ती अबला आहे असं समजून बघतात. पण तसं नसतं. आपल्या या मनगटात सुद्धा खूप ताकद असते. बस दे ना. घ्या आता, आपल्याला काय दे घ्या. मग काय काय काल दिनभर? काल बऱ्याच वर्षांनी मी दिवसभर घरी एकटा होतो. असं? वा वा. काल बॉस पण घरी होत्या ना? हो मग भेट झालीच अशी? हो, तिच्यासाठी ना मी मालपोहे बनवले होते. मालपोहे? हो, इथे चपातीचे वांदे आणि डायरेक्ट मालपोहे. अरे नाही, हे घ्या, चहा घ्या. आवडले का? मालपोहे आवडलेत तिला. आणि तुम्हाला? मला पण. अरे मीच बनवले होते. ते सगळं ठीक आहे. हातातलं ब्रेसलेट मस्त आहे. हो ना? कोणी दिले असेल? बॉसने. हा, तुम्ही तर काही देत नाही. हा? पाहिलं का? म्हणजे करी सारी सण असं हे करतो. यार, नाही नाही, असं नाही. अरे इकडे यार, तुमच्यामुळे ना मला एक छान अशी फॅमिली मिळाली. थँक्यू सो मच टीम. आणि बॉस ती तर कायमच सोबत असणार आहे ना. हा? अरे आपण टीम तारिणी आहोत ना. आपण तर कायम सोबत असणारच आहोत. मग बॉस पण कायम सोबत असणारच ना. असं असं म्हणायचे त्याला. हे बघ, एक छान आहे, खूप छान आहे ना. हो. एक ना तू पण बघ. कमाल. त्यांना पण दाव. हे बघ, भारी भारी. त्यांना पण दाव. मस्त. छान छान.
हॅलो. पार्सल आहे ना? हो आहे. गुड. त्या पार्सलची डिलिव्हरी उद्या करायची. वेळ आणि जागा मी तुला उद्याच सांगेन. कुठली चूक होता कामा नये. एक चूक आणि तुझा खेळ खाल्लास. लक्षात ठेव, 50 लाखांचा माल आहे. आतापर्यंत झाली आहे कधी चूक? झाली का? हे चूक झाल्यावर माल परत मिळत नाही, समजला? ठीक आहे. पोहोचवायचं आहे कुठे? अरे सांगितलं ना एकदा, उद्या सांगतो म्हणून. ओके ओके, पण फायनली उद्या भेट होईल म्हणजे? कोणाला भेटणार आहेस उद्या? काय? तू आता फोनवर बोलत होतास ना, कोणाला भेटणार आहेस उद्या? निशीला. परत? तिला निशीला भेटायचं होतं. आजच भेटलास ना? हो आजच भेटलो होतो मी, पण काय झालं ते तिच्यासाठी गिफ्ट घेतलं होतं ना, ते झालं असं की ते राहिलं माझ्याकडेच. ते तिला द्यायचं होतं ना, तर तिला ओके. मी इट्स ओके. एवढं का घाबरतोयस तू? इट्स ओके. तू लग्नाच्या आधी निशिताला भेटतोयस म्हणून कोणी तुला शिक्षा देणार नाहीये. इट्स ओके. माझं तर म्हणणं आहे, भेट, बोल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला समजून घे. तू लग्नाआधी तुझ्या पार्टनरला जेवढं समजून घेशील ना, तेवढं तुझ्यासाठीच चांगलं आहे. म्हणजे नंतर त्याचा त्रास होत नाही. ओके? माझं लग्न होईपर्यंत मला छळणार आहे. ठीक आहे युवराज, चिल चिल चिल. एकदा का उद्याची ही डील झाली की मग पैसाच पैसा. उद्याची डील फक्त नीट व्हायला हवी. चांगलाच दणका दिला. गोट्या, लिस्ट मधल्या बाकीच्यांना असं चिलटासारखं दाबून टाकायचं काय? विके. हो दादा. इकडे ये. हे घे, कॅरेट घेऊन ये. हो दादा. आज पार्टी झालीच पाहिजे काय? विके. हो दादा. बघ, पैसे कमी पडले आणि त्यानं मागितले तर त्याला 2-4 डोस तुझ्या तर्फे दे. हो दादा. ह्या इलाक्यात मिलिंद शेठचं नाव गाजत राहिलं पाहिजे काय?